साधारणतः 12-1चा सुमार असेल. हा त्यावेळेस तो मित्र उठला. तो उठला. हो. मग काय झालं? तो मला म्हणे, अरे भाऊसाहेब, हा आपल्याला म्हणे आता बाहेर जावं लागतं. कुठं? म्हटलं, बाहेर कुठं? म्हटलं अरे मग तर मी म्हटलं, अरे मला तर झोप काही सुचत नाही. हा तो म्हणे मग मी जाऊन येतो म्हणे. हा. मग त्याला घाई होती. हा तो घाईत निघाला. आणि त्याला वाटलं कपडे सुद्धा घालणं कठीण वाटलं. लगेच त्याने काय केलं, त्या भिंतीवरून असा करत हे तर त्याचा बॅलन्स गेला इकडे आणि तो काड्यात पडला. तर ते छिद्र जे होते त्या सरपणाला, तर त्याच्यात पाय जायचा, एक काढला की दुसरा जायचा, असं करत कसा तरी अंधारामध्ये तो खाली उतरला आणि पाहतो डब्बा, एखादी बॉटल. त्यावेळेस कुठे बॉटल होत्या, पण डब्बा काही त्याला सापडला नाही. मग आता काय करायचं, घाई गर्दीत पाहिलं तर एवढी मोठी गुंडी होती. एवढी मोठी गुंडी? हो, ते हंडा म्हणतो आपण त्याला. तो हंडाच उचलला त्यानं आणि रांजण होता त्यावेळेस. रांजण. हा, तर त्या रांजणामध्ये टाकला पाण्यासाठी. पाहतो तर तो खाली त्याच्यात पाणीच नव्हतं. मग आता शेवटी बुडाची थोडंसं पाणी होतं, एक साधारणतः म्हणजे 1 लिटर असेल ते. मग आता ते काढायचं कसं, त्या गुंडीत काही ते येत नव्हतं. मग त्यांनी इकडे तिकडे पाहिलं, काहीच सापडलं नाही. एक नरोटी सापडली. नरोटी आणली, त्या नरोटीने पाणी घ्यायचं तर ती धार लागली तिला. मग त्याला बोट लावून कसं तरी 2-4-5 नरोट्या त्यानं त्या गुंडीमध्ये टाकल्या आणि दाराजवळ गेला. जसा दाराजवळ गेला, पाहतो दार बाहेरून बंद. मग तो दारावर चढायचा, कारण बाहेरून कडी होती त्याला आणि वरून हात पुरत होता असा. तो करायला गेला की तो घसरून खाली पडायचा. त्याला शेवटी असं वाटलं की इथंच होते आता. अशी आहे गोष्ट. कशी वाटली? एकदम भारी.